नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। इकडे फुलवाचं सत्य सगळ्यांसमोर आलेलं असतं, तर अंकुश हा अबोलीला जोरात हाक मारतो। अबोली आतमध्ये असते, ती सुद्धा बाहेर येते। तेव्हा फुलवा त्यांच्याकडे बघतच राहते। तिला वाटतं घरामध्ये कोणीच नाही। त्याचबरोबर अबोलीच्या मागे लगेच रमा पण येते। सगळे घरातले मेंबर बाहेर येतात। त्यावेळेला फुलवा म्हणते, हा काय प्रकार आहे? गप्प बस फुलवा, तुझं सगळं सत्य आमच्या पुढे आलेलं आहे। आणि आता अंकुश अबोलीचा हात पकडतो आणि म्हणतो, तुला काय वाटलं तू आमच्यामध्ये येण्याचा प्रयत्न करशील आणि आमचं नातं एवढं तकलादू नाही की ते लगेच तुटेल, कळलं का तुला? जगामध्ये काहीही झालं तरी मी माझ्या बायकोची म्हणजे अबोलीची साथ कधीही सोडणार नाही, असं अंकुश फुलवाला म्हणत असतो। आणि अंकुश फुलवाला म्हणतो की तिनंच तुला घरामध्ये आसरा दिला आणि तू तिच्याबद्दल अशी वागलीस। तुला थोडं सुद्धा काही वाटलं नाही का? तुला थोडी सुद्धा लाज वाटली नाही का? आता अंकुश फुलवाचा हात पकडतो आणि तिला घरातून बाहेर काढतो। तर इकडे फुलवा आता म्हणत असते, अंकुश मला तुझ्यापासून लांब करू नकोस। अंकुश फुलवाला बाहेर आणतो आणि म्हणतो, तू आता या चाळीमध्ये सुद्धा राहायचं नाहीस। आणि म्हणतो, तुम्हाला सगळ्यांना ताकीद देतो की ही चाळीमध्ये अजिबात राहता कामा नये। त्यावर अबोली फुलवाला म्हणते, फुलवा मी तुला प्रेमाने समजून सांगितलं होतं तरीही तू ऐकलं नाही, त्यामुळे तुला आता हकलून घराबाहेर काढावं लागतंय। आणि तू या घरामध्ये राहून किती कटकारस्थाने केली माहीत आहे ना तुला? आणि तू स्वतःच्या हाताने माती करून घेतलेली आहेस। तुला या घराने किती माया दिली, एवढी माया दिली, तरी पण तू त्या मायेचा आणि प्रेमाचा गैरफायदा घेतलेला आहेस, म्हणून हे तुझ्या आता नशिबात आलेलं आहे। आता इकडे अंकुश बोलतो, अबोली हिच्या बोलण्यावर अजिबात विश्वास ठेवू नकोस। ही एक नंबरची खतरनाक बाई आहे, हिला आताच्या आता इथून जायला सांग। त्यावर फुलवा अंकुशला म्हणते, मी कुठेही जाणार नाही अंकुश, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही। तू तरी असं बोलू नकोस, मी जे काही केलं आहे ते तुझ्यासाठी केलं आहे। आता मी थांबणार नाही, आता मी तुला मिळवल्याशिवाय कुठेही जाणार नाही। आणि फुलवा अंकुशला म्हणते, मी नेहमी तुझ्यासाठी माझ्या डोळ्यामध्ये प्रेमच बघितलं आहे। तू जेव्हा मला साडी घेऊन आलास तेव्हा तुझ्या डोळ्यामध्ये माझ्यासाठी प्रेम दिसत होतं, हे मी बघितलं आहे। त्यावर अंकुश फुलवाला म्हणतो, तू वेडी झाली आहेस का? काहीही बडबडतेस। आणि फुलवा अंकुशला म्हणते, मी तुझ्यासोबत सारखी राहावी, तुझ्या आजूबाजूला राहावी म्हणून तू मला कॅन्टीनमध्ये नोकरी दिली आहेस। कारण का? तर तुझं माझ्यावर प्रेम आहे, तुला माझ्याच हातचा चहा लागायचा, बाकी कोणाच्याही नाही। तुला आपण एकत्र घालवलेले क्षण आठवत नाहीत का? आणि अंकुश मला माहीत आहे तुझं माझ्यावर प्रेम आहे, कारण आपण दोघं ज्या वेळेला एकत्र जायचो तेव्हा मी तुला खेटून बसायचे तरीही तू मला काही सुद्धा बोलायचा नाही, कारण तुला सुद्धा ते आवडायचं, तुझंही माझ्यावरती प्रेम होतं। आपण एकमेकांना आवडत होतो म्हणूनच तू मला काही बोलायचा नाही ना तेव्हा। त्यावर अंकुश फुलवाला म्हणतो, गबस फुलवा, हे सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत, तुझ्याबद्दल माझ्या मनामध्ये तसं काही सुद्धा नाही। फुलवा म्हणते, तू असं का करतोयस? मला माहितीये तुला मी आवडते, पण तू सगळ्यांसमोर मान्य करत नाहीयेस। मी तुला माझा नवरा कधीच मानलेला आहे। त्यावर अंकुश म्हणतो, वेड लागले का फुलवा तुला? तू काहीही बोलते। त्यावर फुलवा म्हणते, मला वेड लागलेले नाही, मी तुझ्या प्रेमामध्ये पूर्ण वेडी झालेली आहे। तू का ते मान्य करत नाही? ह्या अबोलीला मधून काढण्यासाठी मी काय काय प्रयत्न केलेले आहे ते माहीत आहे ना तुला? तेवढ्यात अबोली येते आणि फुलवाच्या कानाखाली मारते। फुलवा अबोलीकडे बघतच राहते। त्यावेळेला अबोली फुलवाला म्हणते, तुला लाज वाटत नाही का ग फुलवा? तू एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीचं कुंकू पुसून तुला तुझ्या भांगामध्ये लावायचं आहे का? एक गोष्ट लक्षात ठेव फुलवा, अंकुश सर फक्त माझे आहेत आणि माझा हक्क आहे फक्त त्यांच्यावर। त्यावर अंकुश फुलवाला म्हणतो, आत्ताच्या आत्ता घराबाहेर निघायचं, तुला या घरामध्ये ठेवला अबोलीच्या सांगण्यावरून। तुझा चेहरा सोनियासारखा आहे म्हणून मी तुला इथे राहून दिलं। तेव्हा फुलवा अंकुशला म्हणते, माझ्यामध्ये तुला सोनियाचा भास होईलच ना, कारण मी सोनियाची जुळी बहीण आहे। आणि इकडे फुलवा म्हणते, जेव्हा तू सोनिया बरोबर गावी आला होतास तेव्हा मी तुला बघितलं होतं आणि त्या क्षणी मी तुझ्या प्रेमात पडले होते आणि मी तुला तेव्हापासूनच माझा नवरा मानला होता। पण माझ्या नशिबामध्ये ते आलं नाही, ते सुद्धा सोनियाच्या नशिबामध्ये गेलं। माझ्या वाट्याला येणारी प्रत्येक गोष्ट ही सोनियाच्या नशिबामध्ये गेलेली आहे।
आणि ती काय म्हणाली होती माहितीये, ती मला मुंबईला तिच्यासोबत घेऊन येणार होती, पण तिनं मला एकटीलाच तिथे गावी ठेवलं. ती मला तिच्यासोबत घेऊन आली नाही. आणि ती रडायचं नाटक करत असते. आणि फुलवा बोलते, अंकुश तू तरी मला सोडू नकोस, तू माझा आहेस ना, मला तुझ्यासोबत राहायचं आहे. त्यावेळेला अंकुश हा फुलवाकडे रागाने बघत असतो. आणि फुलवा अंकुशला रडत रडत सांगत असते की मी जे काही केलं आहे ते फक्त तुला मिळवण्यासाठी केलं आहे. आणि तूच मला तुझ्यापासून लांब करतोय, असं अजिबात करू नकोस. त्यावेळेला अंकुश फुलवाला म्हणतो, तुला आता वेळ लागले, तुला आता या घरामध्ये नाही तर तुला आता या चाळीमध्ये सुद्धा मी राहून देणार नाही. आणि हाताला पकडतो आणि तिला म्हणतो, आत्ताच्या आत्ता इथून बाहेर पडायचं आणि पुन्हा परत कधीच तोंड दाखवायचं नाही. आणि अंकुश फुलवाला हाताला धरून गेटच्या बाहेर हकलून देतो आणि दरवाजा लावून घेतो. आणि इकडे फुलवा म्हणत असते, अंकुश असं करू नकोस, मला कुठेही पाठवू नकोस, मला इथे तुझ्यासोबत राहायचं आहे. आणि ती जोरजोरात अंकुशला आवाज देत असते, पण अंकुश तिच्याकडे मागे वळून बघत नाही. आणि अंकुश येतो आणि आबोलीला सॉरी म्हणत असतो. त्यावर आबोली अंकुश सरांना म्हणते, सर तुम्ही का मला सॉरी म्हणताय? तेव्हा अंकुश म्हणतो, माझ्या पास्टमुळे तुला खूप काही सहन करावं लागतंय, त्यामुळे मी तुला सॉरी म्हणतोय. त्यावेळेला अबोली म्हणते, हे माझं घर आहे आणि घरावर येणाऱ्या प्रत्येक संकटाला मी सामोरं जाईल. मी या घरची सून आहे आणि हे माझं कर्तव्य आहे. अशी कितीही संकट आली तर मी झेलायला तयार आहे. असं म्हणल्यावर अंकुश तिला प्रेमाने मिठी मारतो आणि ती प्रेमाने एकमेकांकडे बघत असतात. हे सर्व फुलवा बाहेरून बघत असते आणि फुलवाला खूप त्या दोघांचा राग येत असतो. तर इकडे आजी म्हणते, तुमच्यावरचं संकट सर्वपणे दूर झालेलं आहे. तर सर्वजण आता घरात येतात आणि नीता म्हणते, अंकुश यामध्ये आमची काहीही चुकी नाही, हो ना हो? मग इकडे शरदराव म्हणतात, हो हो, यामध्ये आमची काहीही चुकी नाही. आम्ही हे सर्व फुलवाच्या सांगण्यावरून केलं. तिने आम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. तरी सुद्धा आम्ही हे सर्व करत असताना मी सर्व सत्य आबोलीलाही सांगितलं होतं. मी तिची सुद्धा मदत करत होतो. फक्त हे मला फुलवाच्या सांगण्यावरून करावं लागलं, कारण ती आम्हाला म्हणाली होती मी तर तिची मदत केली नाही तर ती मला मारेल म्हणून. आमचं एवढं चुकलं अंकुश, हे सर्वजण आम्हाला करायचं नव्हतं, तरी पण यामध्ये आमची काहीही चुकी नाहीये. त्यावर नीता बोलते, ती सारखी आम्हाला धमकी देत होती. तेवढ्यात आजी बोलते, ती तुम्हाला धमकी देत होती तर तुम्ही अंकुशला का सगळं सांगितलं नाही? तेव्हा नीता बोलते, कसं सांगणार आजी, कसं सांगणार? त्या फुलवाची सारखी डोमकावळ्यागत आमच्यावर नजर होती. तेव्हा शरदराव म्हणतात, आमच्या दोघांचा जीव वाचवण्यासाठी आम्हाला हे सर्व करावं लागलं आणि खोटं बोलावं लागलं, नाहीतर आमची अजिबात इच्छा नव्हती. तेव्हा अंकुश म्हणतो, आपल्या कुटुंबावर जेव्हा संकट येतं ना तेव्हा आपली मान वाचवायची नसते. आपल्या कुटुंबाला संकटातून बाहेर काढायचं असतं आणि ते अबोलीनं केलं. अबोलीला त्रास झाला नसेल का, पण ती झटत राहिली. यापुढे काही लपवाछपवी करून केलत ना तर गाठ माझ्याशी आहे. मागच्या वेळीसारखं घरातून बाहेर काढील. त्यावर शरदराव कान पकडतात आणि म्हणतात, अंकुश ह्यापुढे मी अजिबात खोटं बोलणार नाही. मी पहिला आपल्या कुटुंबाचा विचार करेल. त्यावर अबोली बोलते, शरदराव आणि नीताताईंनी हे सर्व त्या फुलवाच्या सांगण्यावरून केलं होतं. नीताताई बरोबर बोलतायत. तेव्हा अंकुश म्हणतो, चल मला अबोली तुझ्या बरोबर बोलायचं आहे, त्यावर आपण बाहेर जाऊया. त्यावर अबोली बोलते, कुठे जायचं आहे सर? तर अंकुश बोलतो, चल सांगतो तुला सगळं, जरा आपण बाहेर जाऊया. तर इकडे फुलवा रस्त्याने चालत असते. तिच्या डोक्यामध्ये तेच विचार असतात की मी यापुढे 7 जन्म सुद्धा तुझा होणार नाही. तर इकडे देवाचं मंदिर बघून फुलवा तिथे येते आणि देवाला म्हणत असते, तू माझ्या बरोबर नेहमी असा का वागतोस? माझ्या नशिबातलं दुसऱ्याला का देतोस? अंकुश फक्त माझाच आहे आणि माझाच असायला हवा. कितीही काही झालं तर मी त्या अबोलीला बाजूला करणारच. मी त्या दोघांना एकमेकांपासून दूर करणारच आणि अंकुशच्या आयुष्यात मीच जाणार आहे, असं फुलवा देवाला सांगत असते. मग ते हिसकावून असू दे, लुबाडून असू दे किंवा कोणाचा जीव घेऊन असू देत, पण मी अंकुशला आणि अबोलीला एकमेकांपासून दूर करणारच. आणि इकडे फुलवा म्हणत असते, अबोली हा खेळ संपलेला नाहीये, खेळाला आता तरी सुरुवात झालेली आहे. आता मी तुला कसा धडा शिकवते ते आता तू बघच. आता पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत, झोपेतून अंकुश उठत असताना अबोलीच्या मंगळसूत्रामध्ये त्याचा हात अडकतो आणि तिचं मंगळसूत्र तुटतं आणि ते गळ्यातलं बघून अबोली खूपच घाबरून जाते.
तेव्हा ती अंकुशला विचारते, तुमचं जाणं गरजेचंच आहे का सर? आता हो, खूप महत्वाचं आहे अबोली, मला जावंच लागेल. तरी इकडे अंकुश आलेला असतो. तिथे खूप काळोख असतो. तिथे एक तोंडाला मास्क घालून माणूस आलेला असतो. अंकुश त्याला बघण्याचा प्रयत्न करत असतो, पण जोकर सारखे कपडे घालून येऊन तो तिथे उभा राहिलेला असतो. तर इकडे अबोलीला जाग येते, तर तिच्या उशाखाली बांगड्या पडलेल्या असतात, त्या तुटलेल्या असतात. तिला ते बघून खूपच टेन्शन येतं. असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.